आज पुण्यामध्ये गुन्हेगारी जगतामध्ये आनंदाचं वातावरण आहे। याचं कारण असं, ज्या वेळेस राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असतात त्या वेळेस महाराष्ट्रामध्येच गुन्हेगारी जगतामध्ये आनंदाचं वातावरण असतं आणि त्याच पद्धतीनं आज राज्याचे अर्धे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजितदादा मित्रमंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचे सुपुत्र आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील भावी उमेदवार पार्थ पवार यांनी त्यांच्या पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांच्या समवेत गुंड गजा मारणे या नामचीन गुंडाच्या घरी जाऊन भेट दिली। तिथे चहापाणी करत त्या गुंडाची प्रतिष्ठा वाढवली। सहानुभूती दाखवून अशा पद्धतीने गुंडांची प्रतिष्ठा वाढवण्याचं काम भारतीय जनता पार्टी सातत्याने करत असते आणि आज त्यांच्याच बरोबर असलेले अजितदादा मित्रमंडळाचे पदाधिकारी पार्थ पवार अशा पद्धतीने गुंडांची प्रतिष्ठा वाढवतात। राजकारणामध्ये मनी मसल पॉवर हे भारतीय जनता पार्टीचं सूत्र आहे। त्याच पद्धतीने अजितदादांचं पण सूत्र आहे की काय, असा त्यांना मला सवाल आहे। एकेकाळी पुणे शहराच्या कोयता गँगबद्दल अजितदादांनी पुणे विधानसभेच्या सभागृहात आवाज उठवला होता। कोयता गँगचं पुण्यामध्ये खूप मोठं प्रस्थ आहे आणि मग अशा पद्धतीने जर आवाज उठवलेला असताना गुन्हेगारीबद्दल आता मात्र पुण्याच्या एका गुंडाच्या घरी पार्थ पवार जातात आपल्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत। गुंड आणि भ्रष्ट लोकांची प्रतिष्ठा वाढवण्याचं काम हे सरकार आणि सरकारमधले लोक करत आहेत। हा लोकशाहीला कलंक आहे, राजकारणाला कलंक आहे। खरं तर राजकारणामध्ये तत्व आणि नीतिमत्ता गुंडाळून जे काय महाराष्ट्रात सुरू आहे याचा आम्ही निषेध करतो। गुंड प्रवृत्तीच्या भ्रष्ट प्रवृत्तीच्या लोकांची प्रतिष्ठा वाढवण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या समवेत असलेले पक्ष करत आहेत, याचा आम्ही निषेध करतो। आता अजितदादा मात्र या गुंड गजा मारण्याच्या बरोबर कधी फोटो काढतात, कधी त्यांना गाडीत घेऊन फिरतात, हेच आम्हाला आता बघायचं आहे। मला जे बोलायचं ते खूप बोललो। दोनच प्रश्न